मंद्रुप येथे श्रावण मासानिमित्त माळकोटा रोडवरील श्री मधगुंडेश्वर महाराज मठ येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रवचनाचे उद्घाटन शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख अण्णाप्पा सदुबर, ॲडव्होकेट चंद्रकांत नायकवाडे, पिंटू खंदारे, सुरेश पाटील, बाळूपा देशमुख, गौरशंकर मेनगुदले, माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ, मळशीद पवाडे, सोमनिंग कुमटाळे, गेनशीद पुजारी, गेनशीद बोराळे, बिळणशीद पुजारी, ओगण पुजारी आदी मान्यवरांच्या उपस्थित दीप प्रज्वलन व श्री मधगुंडेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रवचनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अमोक्षित पुजारी, सिद्धापूरचे महादेव नांगरे पाटील, कोरशेगावचे गोविंद महाराज, कैलास नरोटे, मल्लिकार्जुन शेंडगे, बोराळगावचे प्रकाश महाराज, सोमनिंग कुमटाळे, गेनशीद पुजारी, गेनशीद बोराळे, बिळणशीद पुजारी, ओगाणा पुजारी, बाळू कुमटेकर, शंकर लोबे, गौरीशंकर मेनगुंदे, विश्वनाथ हिरेमठ, पिंटू खंदारे, सुरेश पाटील, श्रीमंत नंदुरे, मल्कारशीद पुजारी, ओंकार शेंडगे, निरंजन खाडे आदी मंद्रुप गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
मंगळ तालुका दक्षिण सोलापूर येथे या मठाचे मठाधिपती म्हणजे सर्व अमशित पुजारी यांनी आजच्या या मठामध्ये अमोघ सिद्धेश्वर महाराजांच्या प्रवचन कार्यक्रम आयोजित केले होते। त्याच्या उद्घाटनानिमित्त मला इथं बोलवले आणि आज मी मागील वर्षामध्ये या मठामध्ये आलो असता या मठाचं या चालू वर्षामध्ये मोठं उत्पत्ती आलेलं आहे, मोठं म्हणजे जीर्णोद्धार झालेलं आहे, मोठं बांधकाम झालेलं आहे, अनेक वृक्ष लावण्यात आलेले आहे। म्हणजे या छोट्याशा रोप अमशित पुजारी लावले होते, आता या मोठ्या रोपाचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे आणि या मठासाठी आमचे नाईकवाडे वकील साहेब राहू द्या, सदाशिव हनुमाने सर राहू द्या आणि गावातले माजी सरपंच, सध्याचे सरपंच सगळे मेंबर्स आहेत, चौकार आहेत, या सगळ्यांनी या मठासाठी झटत आहेत। मठांचं नक्की मोठ्या वटवृक्षामध्ये वाढ होईल याची मला खात्री आहे। आम्ही देखील शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख या नात्याने मी असं सांगू इच्छितो की या मठासाठी भरपूर निधी आम्ही देऊ, कुठलाही निधी आम्ही कमी पडू देणार नाही याचं मी आज ग्वाही देतो। आणि मधगंडेश्वर महाराजांना मधगंडेश्वर महाराज मठामध्ये या पवित्र अशा श्रावण मासा निमित्त आज अमोघ सिद्ध पुराण कथा हे आरंभ करण्यात आलेले मधगंडेश्वर मठामध्ये या कार्यक्रमानिमित्त आमचे सद्गुरू सर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि तसेच या मठाचे मठाधिपती अमोघ सिद्ध महाराज, मनमानी सर, मुख्याध्यापक महासंघाचे अध्यक्ष आणि कोरशेवचे महाराज आणि इतर सर्व सद्भक्तांनी, नागरिकांनी उपस्थितीत राहून या श्रावण मासाचा आज आरंभ केलेला आहे। तसेच या मठाबाबत माहिती सांगायचं म्हटलं तर या मठाचं छोट्याशा वृक्षाचं वटवृक्ष झालं, आता सद्गुरू सरांनी सांगितले त्या पद्धतीने या मठाचा भरभराट दिवसेंदिवस होत आहे आणि होणार आहे। तरी यापुढे जे अमोघ सिद्ध महाराजांनी हे काम असंच अविरत चालू ठेवावं, त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहे आणि हे मठ कसं भरभराट होईल या सगळ्यांनी या एकमेकांनी सहकार्य करून आपण भरभराट आणू असं मी गावी विनंती करतो।